नमस्कार मित्रांनो, 2025 मध्ये जर आपण बीएससी कम्प्युटर सायन्स ज्याला की बीसीएस म्हणतो किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला बीएससी सीएस असंही म्हटलं जातं, ह्या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा विचार करत असाल तर महत्त्वाची डॉक्युमेंट जी काही लागतील आपल्याला ॲडमिशनच्या वेळी ती आत्ताच अप्लाय करून टाका. कारण बरीचशी डॉक्युमेंट्स येण्यासाठी अगदी एक दोन महिन्याचा अवधी लागतो आणि 12वीच्या रिझल्ट नंतर इमिडिएटली ही ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होत असते. अशा वेळी प्रत्येक कॉलेजला फॉर्म भरताना आपल्याला बरीचशी महत्त्वाची डॉक्युमेंट्स लागत असतात. तर डॉक्युमेंट्स अवेलेबल नसल्यामुळे अशा वेळी आपल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये मोठी गडबड होऊ शकते. तर बघूयात ॲडमिशनच्या वेळी नेमकी कोणती डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील. 3 सेक्शन्स मध्ये ही डॉक्युमेंट्स विभागलेली आहेत. पहिलं म्हणजे आपलं एज्युकेशनल डॉक्युमेंट्स, दुसरी असतील कास्ट किंवा कॅटेगरी मध्ये जर आपण असाल तर ती डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील आणि त्या व्यतिरिक्तही बरीचशी वेगळी डॉक्युमेंट्स असतात जी आपल्याकडे असली पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा की बीएससी कम्प्युटर सायन्स मध्ये जर आपण एसपीपीयू च्या अंडर येणाऱ्या कॉलेजेस मध्ये अप्लाय करत असाल किंवा महाराष्ट्रातल्या स्टेट अफिलिएटेड युनिव्हर्सिटीच्या अंडर येणाऱ्या कॉलेजेस मध्ये अप्लाय करत असाल तर आपल्याला एंट्रन्स एक्झामची जवळपास गरज लागत नाही. म्हणजे पुणे शहराबद्दल बोलायचं झाल्यास पुणे शहरात आपल्याला 12च्या मार्क्सच्या मेरिटच्या बेसवरच ॲडमिशन मिळणार आहे. जनरली बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये आपल्याला 2 फॉर्म भरायचे असतात. पहिला म्हणजे मेरिट फॉर्म आणि मेरिट नंतर तुम्हाला ॲडमिशन फॉर्म, म्हणजे समजा ॲडमिशन कन्फर्म होत असेल, मेरिटमध्ये तुमचा नंबर लागला असेल आणि कॉलेजकडनं तुम्हाला कॉल आला असेल तर त्यावेळी आपल्याला तिथे ॲडमिशन फॉर्म भरायचा असतो. तर अशा वेळी एज्युकेशनल डॉक्युमेंट्स म्हणजे अगदी मेरिट फॉर्म भरताना आपल्याला 10वीच्या मार्कशीटची गरज असते, 12वीच्या मार्कशीटची गरज असते. 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर आपल्याकडे 12वीच्या रिझल्टची सॉफ्ट कॉपी ॲज अ मार्कशीट येऊन जाते. बऱ्याच वेळी इमिडिएटली आपल्याला हार्ड कॉपी मिळत नाही. अशा वेळी त्या सॉफ्ट कॉपीचा आपण यूज करून इथे मार्क्स जे आहेत मेरिट फॉर्म मध्ये एंटर करू शकतो आणि सेल्फ अटेस्टेड कॉपीचा वापर त्यावेळी आपण करू शकतो. बरेच विद्यार्थी बीएससी कम्प्युटर सायन्स किंवा बीसीएस हा कोर्स करताना डिप्लोमा नंतर आलेले असतात. तर त्या मुलांकडे मात्र डिप्लोमा मार्कशीट असणं गरजेचं आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचा भाग. जर आपण ज्या कॉलेजमध्ये 12वी केलेली आहे त्याच कॉलेजमध्ये जर बीएससी कम्प्युटर सायन्स कंटिन्यू करायचं नसेल, समजा आपल्याला पुणे शहरामध्ये एखाद्या एक्स कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचं असेल पण 12वी तुमची वाय कॉलेजमध्ये झाली असेल तर वाय कॉलेजकडनं लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन एक्स कॉलेजमध्ये म्हणजे ज्या कॉलेजमध्ये आपल्याला बीएससी कम्प्युटर सायन्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी लिव्हिंग सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर लिव्हिंग सर्टिफिकेट हे वेळेवर काढून घेणं हे खूप गरजेचं आहे. 12वीचा जसाच रिझल्ट लागला इमिडिएटली तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट साठी अप्लाय करू शकता. बघा जनरली बरीचशी विद्यार्थी ही एसएससी बोर्डाकडनंही 12वी देतात, सीबीएसई बोर्डाकडनंही 12वी देतात. तर सीबीएसई बोर्डाकडनं ज्यांनी 12वी दिलेली आहे बऱ्याचशा कॉलेजेसचे फॉर्म भरताना सीजीपीए हा ऑप्शन नसतो. त्यावेळी तिथे आपल्याला मात्र पर्सेंटेज टाकायचे असतात आणि त्यावेळी मात्र गडबड होते. तर जसाच आपला सीबीएसई बोर्डाचा रिझल्ट लागला इमिडिएटली आपल्याला आपल्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या स्कूलमध्ये जाऊन सीजीपीए कन्वर्जन सर्टिफिकेट घेऊन येणं गरजेचं आहे. म्हणजे सीजीपीए टू पर्सेंटेज हे कन्वर्जन सर्टिफिकेट असतं, ते आपल्या शाळेकडनं आपल्याला मिळत असतं आणि तेच आपल्याला मेरिट फॉर्म किंवा ॲडमिशन फॉर्म भरताना कामी येतं. राहिला विषय मित्रांनो दुसरा कास्ट किंवा इथे कॅटेगरी सर्टिफिकेटचा. जर आपली ओपन कॅटेगरी असेल तर शक्यतो हे आपल्याला गरजेचं नसतं. पण ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा समजा इकॉनॉमिकल विकर सेक्शन असेल तर मात्र इन्कम सर्टिफिकेट हे खूप गरजेचं असतं. ह्या महिन्यात म्हणजे हा व्हिडिओ शूट करताना एप्रिल 2025 मध्ये आपण बोलत आहोत तर 31 मार्च 2025 पर्यंतचं म्हणजे मागच्या वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट हे वेळेवर अप्लाय करून वेळेवर जर आपण अवेलेबल करून घेतलं तर आपण इझिली ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या अकॉर्डिंगली अप्लाय करू शकतो. समजा ओपन कॅटेगरी नसेल, एससी असेल, तुमचा एसटी असेल, ओबीसी असेल, ह्या विद्यार्थ्यांनी मात्र वेळेवर कास्ट सर्टिफिकेट साठी अप्लाय करणं आणि बऱ्याच वेळी आपल्याला त्या केसमध्ये कास्ट व्हॅलिडिटीची गरज असते. म्हणजे फक्त कास्ट सर्टिफिकेट काढून घेतलं तेवढ्यावर काम होत नाही, तर आपल्याला कास्ट व्हॅलिडिटीचाही इथे विचार करायचा आहे. वेळेवर अप्लाय करणं गरजेचं आहे. समजा अप्लाय तुम्ही केलं तर तुम्हाला डेफिनेटली एक ऑनलाईन फॉर्मची म्हणजे ऑनलाईन फॉर्म अप्लाय केल्याची एक रिसिप्ट मिळते. ती रिसिप्ट सुद्धा आपल्या कामी येईल. पण समजा आपण अप्लायच केलं नाही तर ती रिसिप्ट सुद्धा तुमच्याकडे नसेल, अशा वेळी मात्र गडबड होऊ शकते. बऱ्याच वेळी आपल्याला समजा ओबीसी कॅटेगरी असेल तर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटची ही गरज असते.
तर ह्या सर्टिफिकेटची वेळेवर माहिती करून घेणं हे खूप गरजेचं आहे. ऐन वेळी ह्या गोष्टी होत नाही, काही गडबड होते. अशा वेळी मात्र हा जो महिना आहे म्हणजे एप्रिलचे काही दिवस आणि मे महिना, या 1.5 महिन्यामध्ये आपण ही प्रोसेस कंप्लीट करून ऍटलिस्ट या डॉक्युमेंटची अवेलेबिलिटी बघा. नसतील डॉक्युमेंट अप्लाय करून ठेवा, म्हणजे गडबड होत नाही. तर मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे. जर आपले कास्ट असेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रीमी लेअर समजा असेल तर, आणि आपल्यापैकी बरीचशी विद्यार्थी समजा जैन समुदाय असेल, शीख समुदाय असेल, मुस्लिम समुदाय असेल, बौद्ध समुदाय असेल, अशा विद्यार्थ्यांनी मायनॉरिटी सर्टिफिकेट सुद्धा अरेंज करून घेणं गरजेचं आहे. बरेचसे कॉलेजेस हे मायनॉरिटी बेस सुद्धा असतात. अशा वेळी मित्रांनो, आपल्याला समजा त्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला मायनॉरिटी सर्टिफिकेट हे कामी येतं. तसेच मायनॉरिटी सर्टिफिकेट हे आपल्याला स्कॉलरशिपच्या वेळेस सुद्धा गरजेचं असतं. चला पुढे जाऊया. तिसऱ्या केसमध्ये अदर डॉक्युमेंट्स मध्ये आपण बघूया. तर अदर डॉक्युमेंट्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयडी प्रूफ. बाबा रे, आधार कार्ड जे आहे ते समजा नसेल, पत्ता बदललेला नसेल, तर इमिडिएटली आयडी प्रूफ म्हणजे आधार कार्ड तुम्ही रेडी करून टाका. बघा, दुसरे आयडी प्रूफ असतात, पॅन कार्डही चालतं, वोटर आयडी चालतं, बट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड. अद्यापही आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड रेडी करून टाका. डोमेसाईल सर्टिफिकेट. डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे मी महाराष्ट्राचाच रहिवासी आहे याचा दाखला असतो. तर डोमेसाईल सर्टिफिकेट करताना नॅशनॅलिटी सर्टिफिकेट सुद्धा रेडी करून टाका. म्हणजे नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल एकत्र डॉक्युमेंट असलं तरी चालतं, आणि डोमेसाईल एकदाच काढावं लागतं. ह्या आधी काढलं असेल तर पुन्हा काढायची गरज नाही, तेच डोमेसाईल आपण कंटिन्यू करू शकतो. डोमेसाईल सर्टिफिकेट समजा नसेलच तर अगदी बर्थ सर्टिफिकेट सुद्धा चालतं. नेक्स्ट, गॅझेट. बऱ्याच वेळी आपलं नाव बदललेलं असतं. बऱ्याच मुलांचं असं असतं की 10वी 12वीच्या सर्टिफिकेटमध्ये वेगळं नाव होतं, पण इथून पुढे आम्हाला वेगळं नाव हवं आहे वगैरे. तर त्यावेळी मात्र समजा नाव बदल ही गरज असेल तर आपल्याकडे त्याचं गॅझेट असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळी आपण नाव बदलासाठी अप्लाय करतो त्यावेळी आपलं जे नाव असतं ते गॅझेटमध्ये येतं, आणि त्या केसमध्ये आपल्याकडे गॅझेट असावं लागतं. नेक्स्ट मित्रांनो, कन्व्हर्जन सर्टिफिकेट. हा पॉइंट मी ऑलरेडी इकडे कव्हर केलेला आहे. पुढचा जो मुद्दा आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. आपल्यापैकी समजा काही मुलं दिव्यांग असतील, डिसेबल्ड असतील, तर अशा केसमध्ये आपल्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजे 40% वरती जर अपंगत्व असेल तर त्या केसमध्ये आपल्याला रिझर्वेशनचं बेनिफिट घेता येतं. बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये आपल्याला वेगवेगळी रिझर्वेशन्स मिळतात. त्या केसमध्ये हे आपल्याला निश्चितच कामात येतं. मित्रांनो, ही जी मी माहिती दिली ही जनरली स्टेट युनिव्हर्सिटी म्हणजे जसं SPPU पुणे आहे, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी आहे, किंवा नागपूर युनिव्हर्सिटी आहे, किंवा शिवाजी युनिव्हर्सिटी आहे, गोंडवाना युनिव्हर्सिटी आहे, अमरावती युनिव्हर्सिटी आहेत, ह्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येणाऱ्या कॉलेजेस बद्दल बोललो. किंवा बऱ्याचशा कॉलेजेस या युनिव्हर्सिटीच्या अंडर आहेत आणि ऑटोनॉमस झालेले आहेत. म्हणजे पुणे शहराबद्दल बोलायचं झालं, ASP कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, मॉडर्न कॉलेज, वाडिया कॉलेज, ह्या कॉलेजेस ऑटोनॉमस झालेले आहेत. या सगळ्या कॉलेजेस आणि SPPU च्या अंडर येणाऱ्या डायरेक्ट कॉलेजेस या सगळ्यांसाठी ही डॉक्युमेंट्स अत्यंत गरजेची आहेत. राहिला विषय प्रायव्हेट कॉलेजेसचा, तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जनरली ऍडमिशन हे कास्ट वाईज होत नाही. प्रायव्हेट कॉलेज आय मीन प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. फॉर एक्झाम्पल समजा MIT WPU चा विचार केला तर अगदी ती प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झाली. तिथे जर तुम्हाला BSc कम्प्युटर सायन्सला प्रवेश घ्यायचा असेल तर तिथे मात्र आपल्याला त्यांची एंट्रन्स द्यावी लागते. एंट्रन्स दिल्यानंतर बेस ऑन दॅट मेरिट तुम्हाला तिथे प्रवेश मिळत असतो. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे ह्या ज्या कॉलेजेस आहेत SPPU च्या अंडर येणाऱ्या किंवा काही ज्या ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या अंडर येणाऱ्या नाहीत, ह्या कॉलेजेसमध्ये सरळ 12वीच्या मार्क्सवर आपलं ऍडमिशन होणार आहे. इथे कुठलीही एंट्रन्स कंडक्ट केली जात नाही. पण बऱ्याचशा पुणे शहरामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. समजा VIT विश्वकर्मा युनिव्हर्सिटी बद्दल बोलायचं झालं, इकडे पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी आता झालेली आहे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे. ह्या प्रत्येक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बद्दल आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर व्हिजिट केलं पाहिजे. आणि समजा तिथे प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांची एंट्रन्स समजा असेल तर ती आपल्याला वेळेत द्यावी लागेल. आणि अशा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्ये ऍडमिशन घेताना मात्र ही डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाची असतात. तिथे आपल्याला स्कॉलरशिप मिळत नाही किंवा बाकी जे बेनिफिट्स आहेत कास्ट मधून मिळणारे
त्याचा बेनिफिट आपल्याला घेता येत नाही आणि बऱ्याच वेळी हे सुद्धा डॉक्युमेंट तिथे गरजेची नसतात. म्हणजे आयडी प्रूफ तर डेफिनेटली प्रत्येक ठिकाणी गरजेचं असतं, पण जर आपण बोलायला गेलो की डिसॅबिलिटी सर्टिफिकेट वगैरे समजा काही स्पेशल स्कॉलरशिप वगैरे मिळवायची असेल, शक्यतो तिथे गरजेची नसते. म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बद्दल बोलायचं झाल्यास आपल्याला त्या वेबसाईटवर व्हिजिट करणं गरजेचं आहे आणि त्यांची रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ही अवेलेबल करून घेणं गरजेचं आहे. पण मात्र मित्रांनो, समजा आपल्याकडे ही सगळी डॉक्युमेंट असतील तर आपण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसाठीही रेडी आहोत आणि SPPU पुणेसाठीही रेडी आहोत. माझं फक्त म्हणणं एकच असतं, NHG अकॅडमीचं म्हणणं फक्त एकच असतं की आपण पुणे शहरात आहोत आणि पुणे शहरात असून समजा आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे SPPU पुणे म्हणजेच पुणे युनिव्हर्सिटीची डिग्री जर आपण घेतली नाही मित्रांनो पुण्यात असून, तर मग आपण काय केलं? थोडक्यात प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज खूप झालेल्या आहेत, ॲडमिशनही तिथे मिळेल आपल्याला, फीस सुद्धा जास्त असते आणि तसं पाहायला गेलं तर प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज ह्या खूप तिकडे नसतात. तर अशा वेळी मात्र सारासार विचार करणं हा गरजेचं आहे आणि डेफिनेटली असे बरेचसे प्रश्न पॅरेंट्सला विद्यार्थ्यांना सतावतील की नेमका प्रवेश कुठे घेतला पाहिजे. अशा केसमध्ये NHG अकॅडमी, मी मुकेश जैन गेल्या 18 वर्षापासून BSc कम्प्युटर सायन्स विद्यार्थ्यांना गाईड करत आहे. तर आपण NHG अकॅडमीला भेट देऊन फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळेल, तिथे आपण जॉईन होऊ शकता. येणाऱ्या पुढील वेगवेगळ्या ज्या काही ॲडमिशन प्रोसेस असतील किंवा ॲडमिशन रिलेटेड काही जे डॉक्युमेंट्स लागतील, अपडेट्स असतील, कोणत्या कॉलेजेसमध्ये कसं कुठल्या पद्धतीने अप्लाय करायचं आहे, ही सगळी माहिती त्या टेलिग्राम चॅनलवर आपल्याला मिळणार आहे. NHG अकॅडमीचं ॲप्लिकेशन सुद्धा आहे, ते आपण डाउनलोड करू शकता. समजा आपलं ॲडमिशन झालं एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये, तर नेमका त्या कॉलेजचा सिलेबस काय असतो, त्या कॉलेजचा क्वेश्चन पेपर पॅटर्न काय असतो, वायवा कशी होते, प्रॅक्टिकल कसं होतं, प्रोजेक्टसाठी काय करावं लागतं, किती वेळ अभ्यास करायचा, कसा करायचा, या सगळ्या गोष्टींवर आम्ही वेळोवेळी गायडन्स देत असतो. तर आपण NHG अकॅडमीचं मोबाईल ॲप्लिकेशनही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन होऊ शकता. चॅनलला इमिडिएटली आपण सबस्क्राईब करून टाका, कारण येणाऱ्या काळात भरपूर वेगवेगळे अपडेट्स आम्ही घेऊन येणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.